बस ना। ओके बुके की जरूरत नहीं थी सर, बुके वाला तो हो गया था। प्रेक्षक नमस्कार। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाट्य महोत्सव 2017 सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रेक्षागृहात सुरू आहे। त्यानिमित्ताने प्रमुख कार्यवाह श्री श्रीकांतजी भाके यांच्या विनंतीवरनं सध्या झी मराठी या वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय होणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायको यामधील शनायाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अत्यंत प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील या कारंजात आलेल्या आहेत आणि आपल्या विनंतीवरनं त्यांनी के न्यूजच्या प्रेक्षकांशी केलेली खास ही बातचीत। रसिकाजी नमस्कार। नमस्कार मॅडम, तुम्ही आता माझ्या नवऱ्याची बायको मधलं जे शनायाचं कॅरेक्टर करताय ते कॅरेक्टर अत्यंत जास्त लोकप्रिय झालंय आणि त्या कॅरेक्टरमुळे तुम्ही अक्षरशः घराघरात पोहोचलाय, अगदी ग्रामीण भागात पोहोचलाय। तर यशाच्या शिखरावर आरूढ असताना हे यश म्हणजे या यशाबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? यश मिळाले किंवा यश गाठले असं नक्कीच वाटत नाही, कारण अजून खूप काही काही करायची इच्छा आहेच। बट टेलिव्हिजन करताना किंवा टेलिव्हिजनचं काम स्वीकारण्याच्या आधी एक माहिती होतं की टेलिव्हिजनची रीच किती असते। तुम्ही महाराष्ट्रातल्या खूप जास्त कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचता हे ऐकिवात माहिती होतं, पण जेव्हापासून टेलिव्हिजन करायला सुरुवात केली तेव्हा खरंच हे खूप प्रकर्षाने जाणवलं की खरंच हा जो टेलिव्हिजन जे आहे हे सगळ्यांच्या घराघरात पोहोचलंय आणि त्यामुळे हे आम्ही जे काही सगळेजण झी मराठीवरचे रोज दिसतो हे आम्ही पण काही ना काही फरकाने पण आम्ही प्रत्येकाच्या कुटुंबातला एक भाग होतो। त्यामुळेच कदाचित तो ते यश असेल, त्यांच्या आशीर्वादामुळे आलेलं ते यश असेल। बट फार मजा येते त्याच्यामध्ये। मॅडम, मला पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात म्हणजे ठरवून आलात की अगदी आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे, किंवा रादर मला असं सांगा की तुमचा अभिनय जो प्रवास आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला निश्चित आवडेल, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच मी ठरवलं नव्हतं काहीच की अभिनय करायचा आहे वगैरे। मी कॉलेजमध्ये आले आणि कॉलेजमध्ये आल्यावर आमचं एक ऍक्टिंग वर्कशॉप होतं आणि मी विचार केला सहज आपलं जाऊन बघू बाबा ऍक्टिंग वर्कशॉप काय असतं वगैरे, असं करून मी इतक्या सहज याच्याने गेले होते। आणि तिकडे गेल्यावर मग पहिल्यांदा मी थिएटर ज्यासाठी मी इकडे आज आले आहे तर ते बघून मी चाट पडले की म्हटलं ह्यासारखं मी माझ्या आयुष्यात काहीच नाही बघितलं। आणि मला स्वतःलाही जाणवलं की कारण मला अभ्यास करायला आवडायचा नाही, मला बाकी काहीच करायला आवडत नाही, मी खूप आळशीपणा करायचे। पण ही एक अशी गोष्ट होती की जिथे मी खूप मेहनत घेतली आणि खूप मेहनत घ्यायची माझी तयारी मला दिसली बेसिकली। तर त्यामुळे मला तिथपासून माझा प्रवास काय तो सुरू झाला। मग तिथून एकांकिका, एकांकिकेनंतर मग नाटक, मग कमर्शियल नाटक, असं करत करत मी झकास हिरोईन नावाचा एक रियालिटी शो केला। त्यातून जरा लोकांची माहिती झाली, लोक इंडस्ट्रीमध्ये कोण आहेत, काय आहेत त्यांची माहिती झाली। त्याच्यानंतर मग लावणी केली पोस्टर गर्लमध्ये, मग बघतोस काय मुजरा कर, आणि मग आता ही सिरियल ते चालू। अतिशय छान तुमचा हा प्रवास आहे जो तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी उलगडलाय। मला तुम्हाला असं विचारायचं आहे मॅडम की प्रत्येक कलावंताला असं कुठेतरी वाटत असतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मला एखादी वेगळी किंवा आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी मिळाली आणि आता शनायाच्या निमित्ताने तुम्हाला ती मिळाली आणि तुम्ही त्या संधीचा अक्षरशः सोनं केलं आहे। तर मला सांगा की शनायाची ही जी व्यक्तिरेखा तुम्ही साकारली ती खरं तर एक ग्रे शेड असलेली व्यक्तिरेखा आहे आणि असं असून देखील प्रेक्षकांनी ती अतिशय जास्त डोक्यावर घेतलंय, तुम्हाला खूप जास्त पसंती तिथनं मिळते। तर ही सिरियल करताना किंवा शनायाची ही जी व्यक्तिरेखा साकारताना तुमचा जो अनुभव शूटिंगचा तो कसा होता ते जर आमच्या प्रेक्षकांना सांगा प्लीज। नाही, व्हेरी ऑनेस्टली अगदी सुरुवातीला मी थोडेसे घाबरले होते, कारण ग्रे शेड असल्यामुळे मला स्वतःला माहिती नव्हतं की ऑडियन्स कसं ऍक्सेप्ट करेल किंवा त्यांना मी बाबा नेगेटिव्हच वाटायला वाढू लागेल का, बिकॉज माझी इच्छा आहे अजून पुढे पण काम करायची। तर त्यामुळे मला तो असा लेबल नको होता माझ्यावर की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे बाबा किंवा निगेटिव्ह वाटतो चेहरा किंवा वॉटेवर। तर पण मी जेव्हा हे शनायाचं कॅरेक्टर ऐकलं, जेव्हा आमच्या डिरेक्टर केदार वगैरे त्यांनी मला समजवलं नीट, तर तेव्हा माझ्या हळूहळू लक्षात आलं की हे कम्प्लिटली ब्लॅक नाही, जसं तुम्ही म्हणालात की ते ग्रे शेडचं कॅरेक्टर आहे। तर मला ना ते जेव्हा ते कळू लागले कॅरेक्टर तर मला वाटतं की एक अतिशय खरी मुलगी आहे। अशा मुली असतात आणि म्हणजे ती अल्लड आहे त्यामुळे तिला कळत नाही की तिला काय करायचंय, पण तिला आत्ता आज काय घडतंय की आज मला याच्याकडनं पैसे मिळतात एवढं कळतंय।
तर त्यामुळे ते 20-21 हे वयच असं असतं की आपल्याला असं वाटतं की आता जी आपली मतं आहे ना ती आपली आयुष्यभरासाठी ठाम मतं आहेत, जे आरामात 24-25 तुम्ही होता आणि मग ते गळून पडतं की आपल्याला अक्कल येते मग थोडीशी. तर त्यामुळे मला ही मुलगी, ही जी शना आहे ही अत्यंत खरी वाटू लागली आणि दॅट वॉज द मेन रिझन की मी हे स्वीकारली शनाची भूमिका. आता एक कॉमन प्रश्न जो खरं तर सगळ्याच कलाकारांना विचारला जातं की जसं तुम्ही टीव्ही पण काम करताय आणि सिनेमा या दोन्ही माध्यमातून तुम्ही काम करताय. जसं की सिनेमामध्ये पोस्टर गर्लमध्ये तुमची ती लावणी असो किंवा आता नुकताच रिलीज झालेला तुमचा बघतोस काय मुजरा कर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय महाराष्ट्रामध्ये. तर जेव्हा तुम्ही दोन्ही माध्यमातून काम करता तेव्हा कुठल्या माध्यमात काम करताना टीव्ही और सिनेमा तुम्हाला जास्त मजा कुठे येते? रादर मला असं म्हणायचं की तुम्ही जास्त कम्फर्टेबल कुठे फील करता, टीव्ही और सिनेमा? सध्या कंटिन्युअस टीव्ही करते म्हणून मी कदाचित टीव्ही म्हणेल, कारण चित्रपट माझा एकच बाहेर आलाय आता आणि एक येईल आता एप्रिलमध्ये. तर आता सध्या तरी मी टीव्हीच सांगेन. बट हा, अनुभव दोन्हीकडे काम करायचा वेगळा आहे आणि मजाही दोन्हीकडे काम करण्याची वेगळी आहे. टीव्हीची मजा एक वेगळी आहे, सिनेमाची मजा तर काही पूर्णपणेच वेगळी आहे. टीव्हीमध्ये कसं होतं की तुम्ही दिवसभर काम करत असता, म्हणजे तुम्ही 14 तास काम करत असता. तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बसता, तुम्ही मेकअपला बसता, तुमचे कॉस्ट्युम रेडी असतात, त्याच्यानंतर तुम्ही मेकअपला बसल्या बसल्याच तुमच्या हातात स्क्रिप्ट येते, ती वाचायची आणि सीन करायचा. आणि हे असं कंटिन्युअस तुम्ही 14 तास करत असता. पण त्याच्यातनं जे काही तुम्ही टेक्निकली म्हणा किंवा आणखीन जे काही तुम्ही तुमचं अभिनयाला पॉलिश होत जातो त्या प्रोसेसमध्ये अख्ख्या, तर ती जी मजा असते ना उलगडण्याची किंवा जे कॅरेक्टर नवीन मिळतं किंवा मग काही वेळेला आपल्या थोड्या दिवसांनी ते कॅरेक्टर नवीन कळतं किंवा आपल्याला सुचतं की हा हे असं करू शकते शनाया, तर ही जी उलगडण्याची प्रोसेस आहे ही टीव्हीतली मजा आहे. सिनेमाची मजा कम्प्लिटली वेगळी आहे. आता मी एक चित्रपट केलाय, तो रिलीज झालाय, त्यामुळे मी हे सांगू शकते. तो एकदा जेव्हा रिलीज होतो चित्रपट, त्यानंतर तुम्हाला स्वतःला एवढं मोठं बघणं ही खूपच म्हणजे ही मेजवानी असते कोणत्याही ऍक्टरसाठी. तर मी जेव्हा पिक्चर बघितला, चित्रपट बघितला, तर मला असं झालं होतं की बाप रे, मी केवढी मोठी दिसते आणि मी जे काही करते ते खूप सिरियस आहे. हे तुम्ही लाईटली नाही घेऊ शकत. डुईंग अ फिल्म इज नॉट इझी. तुम्ही ही गोष्ट लाईटली अजिबातच नाही घेऊ शकत. इट इज व्हेरी सिरियस. तर वेन एव्हर डुईंग अ फिल्म तुम्ही द्यायलाच पाहिजे तुमचं 100%. हे मला नक्कीच जाणवलं त्याच्यामध्ये. 100% मॅडम कुठेही द्यायलाच लागतं, त्याच्याशिवाय यश मिळतच नाही. मला पुढे असं विचारायचं, असं ऍक्च्युली विचारायचं म्हणण्यापेक्षा आम्हाला असं कळलं की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत अष्टपैलू आहे. म्हणजे तुम्ही अभिनय करताच आहात, सोबतच तुम्ही गायनही करता, सोबतच तुम्ही वाद्यही वाजवता, भरतनाट्यमही तुमचं झालंय. तर हे इतकं सगळं करताना किंवा हे सगळं साध्य कसं तुम्ही केलं ते याबद्दल मला ऐकायला आवडेल. नाही, या सगळ्याचं श्रेय मी नक्कीच माझ्या आईबाबांना देते. माझे आई बाबा, आजी आजोबा जे सदैव देवरले की नाही तुला तू हवं ते कर. किंवा लहानपणी खरं तर मला कळतही नव्हतं की म्हणजे आई मला, मी खेळत असायचे गच्चीवर आणि आई मला खेचून गाण्याच्या क्लासला न्यायचंय. मला तर इतका राग यायचा की मला खेळायचंय, तू का नेतेस मला. पण आज जेव्हा मी मान वर करून लोकांना सांगू शकते की माझं संगीत विचार पूर्ण झालंय, हे फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. कारण तेव्हा मला अजिबात अक्कल नव्हती की मी यात काहीतरी मेहनत घ्यावी किंवा काही करावं. पण जे काही शिकले आहे, डान्स म्हणा, गाणं म्हणा, हे सगळं माझ्या घरच्यांचं क्रेडिट पूर्ण. मॅडम तुम्ही संगीत विशारद आहात, नुकतंच सांगितलं. तर आता इतकं सांगितल्यानंतर के न्यूजच्या प्रेक्षकांसाठी किमान 2 ओळी तरी तुम्ही गुणगुणाव्यात अशी सगळ्याच प्रेक्षकांच्या वतीने एक विनंती आहे तुम्हाला. काय काही जे तुम्हाला आवडेल ते. एखादं गाणं तुमचं आवडतं गाणं का? तुम्ही सांगा. हेच गावा, क्लासिकल गाव काहीतरी. चालेल. पुऱ्या दरशीचा ख्याल मला शिकवला होता माझी गुरु वसुधा आंबेकर त्यांनी. तर ते म्हणून दाखवलं थोडं.
क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की तुम्ही संगीताच्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण करू शकता निश्चितच. तर मॅडम पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्हाला तुमचे जे आहेत आता अपकमिंग जे प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल तर आमच्या रसिकांना सांगा. अपकमिंग माझी फिल्म येते एक बस स्टॉप नावाची, ती एप्रिलमध्ये बाहेर येईल. तो दॅट इज अपकमिंग. तुम्ही ते नक्कीच फॉलो करा. नक्की मी आता थोड्या दिवसांनी टाकायला सुरुवात करेनच त्याचं प्रमोशन. आणि बाकी माझ्या नवऱ्याची बायको बघत राहा प्लीज. ते बघतातच आहे सगळे रसिक आणि त्यांना सगळ्यांना ते आवडतंही आहे शनाया ऍक्च्युली. तर मॅडम तर रसिक प्रेक्षक हो, या होत्या रसिकाजी. माझ्या नवऱ्याची बायको यातनं शनायाची व्यक्तिरेखा ज्यांनी अक्षरशः तिचं सोनं केलंय अशा रसिकाजी. त्या आत्ता लोकप्रियतेच्या यशाच्या शिखरावर आरूढ आहेत, पण तरीही अत्यंत साध्या मनमोकळ्या अशा त्या आहेत. त्यांनी आपल्याला त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला. के न्यूजच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी मनमोकळी बातचीत आपल्यासोबत केली आणि ही सगळी मुलाखत घेण्यासाठी आम्हाला के न्यूजचे प्रतिनिधी श्री टिकारामजी राठोड आणि श्री पवनजी कांबळेकर यांनी या सगळ्या मुलाखतीचं नियोजन केलं होतं. रसिकाजी, मी के न्यूजच्या वतीने सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुमच्या आत्ता ही जी तुमची शनायाची सिरियल सुरू आहे माझ्या नवऱ्याची बायको, तिच्यासाठी तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या सगळ्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने, के न्यूजच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या